नमस्कार. उमेद आयसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपला हा जो पेपर झाला तुम्ही सर्वांनी प्रिंट काढून हे व्यवस्थितरित्या सोडवणं अपेक्षित होतं. मला वाटते तुम्ही सर्वांनी हा पेपर प्रिंट काढून व्यवस्थितरित्या सोडवलेला आहे, वेळेत सोडवलेला आहे आणि पूर्णपैकी पूर्ण प्रश्न अटेम्प्ट केलेले आहे. तुम्हाला 50 प्रश्न बरोबर आले असेल आणि 100 गुण मिळाले असेल अशी मी अपेक्षा करतो. कारण बॅच मध्ये जेवढा काही पार्ट मी शिकवला आहे त्या बाहेर एकही प्रश्न हा नाही आहे आणि तुम्हाला सुद्धा परीक्षेला जो काही प्रश्न विचारणार आहे तिथे 99% प्रश्न हे बॅच मधूनच असणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला आता आपण जाऊ स्टेप बाय स्टेप या सगळ्या डिस्कशन कडे. इथे तुम्हाला दिलेला वेळ होता तो म्हणजे 30 मिनिटं. 30 मिनिटांमध्ये तुम्ही सोडवणं अपेक्षित होतं. विषय आहे महाराष्ट्राचा इतिहास. आपल्याला सामान्य ज्ञान या अंतर्गत सामान्य ज्ञान अंतर्गत हा विषय आपल्याला दिलेला आहे. ही बाब लक्षात घ्या. 50 प्रश्न आहे 100 गुणांसाठी. ओके, प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. चला फास्ट मध्ये आपण आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहू. तुम्ही चेक करा आणि त्यानंतर स्कोर काढून मला सांगा किती बरोबर आले, किती चुकले, किती आपल्या सगळ्या टीचिंग मधले होते. ओके, चला प्रश्न क्रमांक पहिला. लंडन येथील दी टाइम्स या वार्ताहराने लिहिले, रिकामी जागाच्या शोधापासून या गोष्टीचा आजच्या भारतात जितका जोरदार आणि महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे तितका आजतागायत कधीही नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखांचे निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखे होते. हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होता? याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, म्हणजे विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या बाबतीमध्ये तो या ठिकाणी बोलत होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. असे काही प्रश्न थोडेसे अपवादात्मक असतात. ओके, असू द्या. पुढचा प्रश्न जो आहे तो अत्यंत सोपा आहे. प्रश्न क्रमांक 2. मुंबई प्रांताचे 4 विभाग होते. त्या प्रत्येक विभागावर एक एक महसूल कमिशनर होता. रेव्हेन्यू कमिशनर आपण त्यांना म्हणतो. ते 4 विभाग कसे होते? चला 4 विभाग कसे होते? तर 4 विभाग होते सिंध, उत्तर, दक्षिण आणि मध्य. हे काय होते? हे त्याचं राईट आन्सर आहे 2चं 1. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला त्यानंतरचा 3 नंबरचा प्रश्न. 3 नंबरचा प्रश्न मी तुम्हाला सर्वांसाठी प्रश्न क्रमांक 3. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 1851 मध्ये मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही पहिली कापडगिरणी भारतातील कोणी सुरू केली? चला जगातला सर्वात सोपा प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी बाजूला होतो, तुम्ही उत्तर देण्याचा काय करा, निश्चितपणे प्रयत्न करा. चलो उत्तर आहे कावसजी दावर. हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चलो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती. तिच्या बाबत काय खरे नाही असं विचारलेलं आहे. खरे नाही म्हणजे चुकीचं काय आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. 1849 ला या परमहंस सभेची स्थापना झाली होती आणि तिचं कामकाज पूर्णतः गुप्त होतं आणि जातीभेदाला विरोध करणे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी परमहंस सभेच्या माध्यमातून गुप्त अशा पद्धतीचं काम सुरू होतं. कारण त्या काळामध्ये ही बाब समाजाला मान्य नव्हती. आणि इथे तुम्हाला दिसते सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नये अशी ती मानायची. हे अगदी बरोबर आहे. ओके, ही एक गुप्त संस्था होती हे सुद्धा बरोबर आहे. आपण पाहिलं ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव नव्हता असं म्हणतात की मुळात तिच्यावर ख्रिश्चन समाजाचा प्रभाव होता. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलं खरे काय नाही, तर हे खरे नाही हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. ही बाब लक्षात घ्या. सभासदांची नावं फुटल्यामुळे ती बरखास्त झाली. ओके, गुप्त होती आणि त्यांच्या सभासदांची लिस्ट बाहेर पडल्यामुळे नंतरच्या काळामध्ये या परमहंस सभेचं कामकाज जे आहे ते सगळं बंद पडलं होतं. असा हा इतिहास परमहंस सभेच्या संदर्भामध्ये आहे. ही बाब लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे सर्वांसाठी. नेक्स्ट प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा. फास्ट मध्ये उत्तर द्या. 50 प्रश्न आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 5 सर्वांसाठी. डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था रिकामी जागा यांनी स्थापन केली. शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिबा फुले. चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. चलो
डिप्रेस क्लासेस मिशन, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. हे याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. या डिप्रेस क्लासेस मिशनच्या दुसऱ्या सभेदरम्यान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उपस्थित होते आणि त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली, जर देवाने अस्पृश्यता मान्य केली तर मी देवाला सुद्धा मानणार नाही. अशा पद्धतीचं एक इतिहास प्रसिद्ध वाक्य हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं आहे. अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भातलं असलेलं सामाजिक कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं इतरांच्या तुलनेत कमी आहे, मात्र राजकीय कार्य ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं अधिक असल्यामुळे असा एक अपवादात्मक प्रश्न यापूर्वी सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आपण पाहिलेलं आहे की स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 ला मुंबई या ठिकाणी केली. कुठे केली? मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली आणि या आर्य समाजाच्या माध्यमातून वेदांमध्ये सर्व ज्ञान आहे आणि सर्व ज्ञानाचं मूळ जर कुठे असेल तर ते वेदांमध्ये आहे. म्हणून गो बॅक टू वेदास, वेदांकडे परत चला, अशा पद्धतीचा नारा त्यांनी 1875 मध्ये दिला, ज्यांचं मूळ नाव मूळशंकर करसनदासजी तिवारी असं होतं. ही बाब आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणजेच काय, याचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, आणि या आर्य समाजाने नंतरच्या काळामध्ये शुद्धीकरण चळवळ राबवलेली होती. ख्रिश्चन मिशनरांच्या आक्रमणाला एक मोठं आव्हान या आर्य समाजाने दिलेलं होतं आणि आमचाही धर्म निश्चितपणे चांगला आहे. ख्रिश्चन धर्म ज्या पद्धतीनं मानवतावादी आहे त्या पद्धतीनं आमचा वैदिक धर्म, आमचा हिंदू धर्म हा सुद्धा मानवतावादी विचारसरणीवर आहे, अशा पद्धतीचं मत आर्य समाजाने त्या काळामध्ये मांडलेलं होतं. आणि परधर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा एखाद्या विधिवत पूजेच्या माध्यमातून, एखाद्या विधिवत स्ट्रक्चरच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा आपल्या स्वधर्मामध्ये आणण्यासाठी जी चळवळ सुरू केली होती तिला शुद्धीकरण चळवळ असं नाव दिलं होतं. ही सुद्धा बाब या सगळ्या संदर्भाने या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 7. इसवी सन 1873, 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना रिकामी जागासाठी केली. धार्मिक चळवळीसाठी, इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी, ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी. हे जे 3 नंबरचं उत्तर आहे हे त्याचं काय आहे? करेक्ट उत्तर आहे. ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि सत्यशोधक या शब्दाचा अर्थ होतो सत्याचा शोध घेणारा. आणि त्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांनी घडवून आणलेली होती. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, आणि परमेश्वरासाठी, ईश्वरासाठी त्यांनी वापरलेला शब्द होता तो म्हणजे निर्मिक. या संपूर्ण सृष्टीचा कोणीतरी निर्माता आहे, कोणीतरी कंट्रोल करतो आहे. या सृष्टीला कंट्रोल करण्याची जी शक्ती आहे त्याला त्यांनी निर्मिक अशा पद्धतीचं नाव दिलेलं होतं. प्रश्न क्रमांक 8. पुढचा प्रश्न. चलो, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली अशा पद्धतीचा काय आहे प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणीची सभेची स्थापना केली. तिला 100 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण होऊन गेली आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, अशा पद्धतीचा नारा या बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्या समाजाला दिलेला होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली अशा पद्धतीचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतो. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ याची स्थापना महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. याचा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. गोपाळ गणेश आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कुठे केली? टिळक रोड पुण्याला आहे. कधी वेळ मिळाला तर जाऊन बघा. कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनी केलेली होती. त्यांच्यासोबत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चिपळूणकर आणि स्वतः आगरकर त्या ठिकाणी उपस्थित होतं. कोणत्या वर्षात केली? वर्ष होतं इसवी सन 1880 मध्ये. 1 नंबर पर्याय हा त्याचा काय आहे? योग्य उत्तर आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आपण गोपाळ गणेश आगरकरांना जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाज सुधारक असं म्हणतो. अतिशय सामान्य परिस्थितीतून गोपाळ गणेश आगरकरांनी शिक्षण पूर्ण केलं, मात्र
आईला पत्र लिहून सांगितलेलं होतं की माझ्या शिक्षणानुसार मला बऱ्याचशा नोकऱ्या मिळतात, मात्र मी नोकरी करत नाही. मला समाजातल्या चुकीच्या प्रथांच्या विरोधामध्ये काम करायचं आहे. मला हिंदू धर्म शुद्ध करायचा आहे आणि समाजातली एक जी जडणघडण आहे त्यावर मला काम करायचं आहे. त्यामुळे मी नोकरी करेल, या आशेनं तुम्ही राहू नका, अशा पद्धतीचं पत्र गोपाळ गणेश आगरकरांनी आईला लिहिलं होतं. त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर आणि जे.एस. मिल यांच्यासारख्या मोठ्या विचारवंतांचा प्रभाव होता आणि त्यांनी बुद्धी प्रामाण्यवाद सोबतच व्यक्ती स्वातंत्र्यावर विशेष अशा पद्धतीचा भर दिलेला होता. जे आपल्या बुद्धीला पटते तेच आपण करायचं, जरी ते जगाला पटत नसेल तरी चालते. एखादी बाब जगाला पटताय मात्र आपल्या बुद्धीला पटत नसेल तर ती करायची नाही, अशा पद्धतीचा एक बुद्धी प्रामाण्यवाद आपल्या भारतीय समाजाला गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांनी दिलेला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली? नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली अशा पद्धतीचा प्रश्न आहे. नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना जी आहे ती ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. 1 नंबर त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. प्रश्न आहे डिप्रेस क्लासेस मिशन ने प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केलं? आता इथे काय केलं? आदिवासी सेवा, विधवा विवाह, स्त्री सबलीकरण, दलितांच्या उद्धारासाठी, त्या सर्वांसाठी बऱ्यापैकी मंडळींनी काम केलेलं होतं. मात्र आपल्याला शब्दप्रयोग काय विचारलेला आहे? प्रामुख्याने त्यांनी कोणत्या बाबींवर त्या ठिकाणी फोकस केलेला होता? ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तर तो त्यांचा फोकस एरिया होता दलितांच्या उद्धारासाठी डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून विठ्ठल रामजी शिंदे यांनी काम केलं होतं. आणि आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिप्रेस क्लासेस मिशनच्या दुसऱ्या सभेदरम्यान लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना उपस्थितांनी प्रश्न विचारला होता की अस्पृश्यता निवारण्याच्या संदर्भात तुमचा असलेला अप्रोच सांगा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की डिप्रेस क्लासेस मिशनच्या दुसऱ्या सभेदरम्यान बोलत असताना लोकमान्य टिळक म्हणतात की जर देवाने अस्पृश्यता मान्य केली तर मी देवाला सुद्धा मानणार नाही, अशा पद्धतीचा एक अप्रोच आपला आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते? हरिजन, मूकनायक, प्रबुद्ध भारत आणि समता. यामध्ये मूकनायक, प्रबुद्ध भारत आणि समता हे तीनही वृत्तपत्र बाबासाहेबांचे होते आणि हरिजन जे आहे हे हरिजन हे नव्हतं. म्हणजेच काय, तर हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. आणि हरिजन जे आहे हे एम.के. गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी म्हणजे गांधीजींचं होतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊ. थोडीशी मी स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करतो कारण तुमचा आता अभ्यास एका लेवलला आलेला आहे. आता मी काय करतो? स्पीड वाढवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. 13 नंबरचा प्रश्न. चला 13 झाला का आपला प्रश्न? चलो 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 13 झाला. 14 नंबरचा प्रश्न चला घ्या. करेक्ट. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नव्हते? चला, मूकनायक, जनता, समता आणि संदेश. मूकनायक आताच आपण पाहिलं सुरू केलं, समता सुद्धा सुरू केलं त्यांनी आणि जनता सुद्धा सुरू केलं. संदेश नावाचं जे वृत्तपत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं नव्हतं. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, चला मराठीतील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान कोणाला जातो? बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवायचं, बाळ दर्पणात बत्तीशी पाहतो हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. दर्पण नावाचं जे वृत्तपत्र आहे ते त्यांनी काढलं होतं 1832 ला आणि हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. ट्रिक लक्षात ठेवायची, बाळ दर्पणात बत्तीशी पाहतो. दर्पण म्हणजे आरसा आणि बाळ आपले 32 दात त्यामध्ये पाहतोय, असं 1832 हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 16 नंबरचा प्रश्न आहे. चला 16 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात रिकामी जागा या दोघांनी टिळकांची वृत्तपत्र सांभाळलेली होती. टिळकांना अनेकदा तुरुंगवास झालेला होता, मात्र टिळक त्या तुरुंगवासाला घाबरत नव्हते. आणि टिळकांची घोषणा तुम्हाला माहित आहे की वर्गात ज्यावेळेस शिक्षक विचारतो आहे की बाळ त्या टरफल फेकून द्या आणि बाळ म्हणतो की काय, त्या शेंगा मी खाल्लेला नाही आणि टरफल मी फेकणार नाही. पुढच्या काळामध्ये हेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ब्रिटिश सरकारला आव्हान देतात आणि सांगतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं लोकमान्य टिळक त्या ठिकाणी ठासून सांगतात. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला दिसते त्यानंतरचा प्रश्न 16 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16, न.चि. केळकर आणि कृष्णाजी खाडीलकर. कुठे आहे? न.चि. केळकर इथे आहे, इथे आहे आणि त्यांच्यासोबत खाडीलकर या दोन मंडळींनी मिळून काय केलं? वृत्तपत्रांचं कामकाज पाहिलेलं होतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला माहित असेल की लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना आपण
जहाल युगाची झळक म्हणतो. म्हणजे 1905 पासून 1920 पर्यंतच्या आधुनिक भारताच्या इतिहासामधल्या कालखंडाला ज्या पद्धतीनं आपण जहाल युग म्हणतो त्याला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा टिळक युग असं सुद्धा म्हणतो. म्हणजे 15 वर्षाच्या आधुनिक भारताच्या कालखंडाला ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं पूर्ण नाव दिला जाते, आधुनिक भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये दोनच कालखंड आपल्याला पाहायला मिळतात. एक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा टिळक युग आणि त्यानंतरचा गांधी युग. म्हणजे ह्या युगाला पूर्णतः एका व्यक्तीचं नाव दिलं गेलेलं आहे. म्हणजे 15 वर्षाच्या कालखंडाला समजा एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं जात असेल तर त्या व्यक्तीवर विचारणारे प्रश्न हे डीप मध्ये असतात. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढे प्लेगच्या वेळेस वगैरे लोकमान्य टिळकांनी जे काही वृत्तपत्रांमध्ये मजकूर लिहिलेले होते, आपलं मत मांडलेलं होतं की काय सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. ओके. त्या सगळ्या बाबी आपण पाहिलेल्या तुम्हाला माहित आहे. ओके. चला करेक्ट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 सर्वांसाठी. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नागपूर जवळ कामठी व टाकळी येथे कंपनीच्या फौजा होत्या. त्यातील काही शिपायांनी 13 जून 1857 रोजी बंड पुकारण्याचे ठरवले. त्या बंडाचे सूत्रधार कोण होते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी 17 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपल्या नोट्स मध्ये आहे नवाब कादर खान आहे का बाकी ठिकाणी, त्यामुळे हे उत्तर येत नाही. ओके. एका याच्यावरून सुद्धा तुम्हाला याचं उत्तर देता येते, एका नावावरून. याचं उत्तर आहे इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दिदार खान. ओके. 3 नंबर हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. 18 नंबरचा प्रश्न घ्या. 1857च्या संग्रामाची तारीख ही निश्चित करण्यात आली होती. कोणती करण्यात आली होती? 31 मे ही तारीख त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली होती. आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी 31 मे ला एक मोठा बंड करायचा होता, एक मोठं आव्हान ब्रिटिश सरकारला द्यायचं होतं. मात्र 1857चा उठाव हा नियोजित तारखेच्या अगोदर झाला, त्यामुळे हा व्यवस्थितपणे होऊ शकला नाही असं बरंचसं इतिहासकारांचं मत होतं. जर 31 मे ला नियोजित तारखेला जर हा उठाव झाला असता तर कदाचित देशाला स्वातंत्र्य त्याच दिवशी मिळालं असतं आणि ब्रिटिशांना याही कालखंडामध्ये कुठलंही आधुनिक शस्त्र आपल्या भारतीयांच्या हातात नसताना सुद्धा भारतीय लोकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलेलं होतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यामध्ये कामगार आहे, शेतकरी आहे, पददलित मंडळी आहे आणि क्रांतिकारकांचा सुद्धा मोठा वाटा आपल्या या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18 झाला का? चला 19 प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. चलो प्रश्न क्रमांक 19. इसवी सन 1857 मध्ये काजी सिंग व रिकामी जागा हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले आणि त्यांनी सुमारे 1,500 बिल्लांची पलटण उभी केली होती. त्या व्यक्तीचं नाव काय? चला 19 नंबरचा प्रश्न. काजी सिंग आणि भीमा नाईक. काय नाव आहे काय त्यांचं? भीमा नाईक. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. 3 नंबर पर्याय हा त्याचं योग्य उत्तर आहे. काय आहे? योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 चं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. साताराचे राजे प्रताप सिंहांचे वकील या नात्याने रिकामी जागा इंग्लंडला 15 वर्ष राहिले, परंतु काही उपयोग न झाल्यामुळे 1854 ला ते भारतात परत आले. त्यांचं नाव आहे रंगो बापूजी गुप्ते. आणि रंगो बापूजी गुप्ते नंतर त्यांनी ब्रिटिश विरोधी कारवायांमध्ये आपलं पूर्ण समर्पण दिलेलं होतं की ब्रिटिशांचं शासन हे न्यायप्रिय शासन नाही आहे आणि मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे. वेळ प्रसंगी सशस्त्र क्रांती सुद्धा करणं गरजेचं आहे. वेळ प्रसंगी हातात शस्त्र सुद्धा घेणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा विचार पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी मांडला होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. फैजपूर अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कोणी केलं होतं, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21 चं उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. तिचं नाव आहे प्रेमा कंटक. ओके. चला लक्षात घ्या. त्यानंतरच्या प्रश्नाकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. प्रश्न क्रमांक 22. ओके. प्रश्न क्रमांक 22 अतिशय महत्वाचा आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1885च्या अधिवेशनापासून देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत
जेवढी काही अधिवेशनं झाली त्यावर त्यातली जी काही महत्वाची अधिवेशनं आहेत, सुरुवातीची 5 अधिवेशनं, त्यानंतर 1905चं अधिवेशन, 1906चं अधिवेशन, 1907चं अधिवेशन, 1914-15चं अधिवेशन, 1917चं अधिवेशन, 1916चं अधिवेशन, 1919-20चं अधिवेशन, 1922चं अधिवेशन, 1924चं अधिवेशन, 1925चं अधिवेशन, 1928 आणि 29चं अधिवेशन, अशा पद्धतीचे महत्वाची अधिवेशनं तुम्ही तोंडपाठ ठेवणं अपेक्षित आहे. कारण ही अधिवेशनं इतिहासामध्ये खूप गाजली होती आणि त्या अधिवेशनामध्ये खूप महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते. म्हणून इतिहासातल्या मध्ये हा जो घटक आहे काँग्रेसची अधिवेशन, यावर सातत्याने प्रश्न येतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणजे राष्ट्रीय सभेच्या 1886च्या म्हणजे दुसऱ्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान कोणाकडे होतं? दादाभाई नौरोजी यांच्याकडे होतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पहिले अध्यक्ष वोमेशचंद्र बॅनर्जी या ठिकाणी लक्षात घ्या. पहिले अध्यक्ष कोण? वोमेशचंद्र बॅनर्जी. त्यांचं नाव आहे WC बॅनर्जी, असं या ठिकाणी लक्षात ठेवा. संपूर्ण देशभरातून या ठिकाणी 72 सदस्य पहिल्या अधिवेशनाला आले होते आणि इथूनच खऱ्या अर्थानं हा आपल्या स्वातंत्र्यासाठीचा प्रयत्न सुरू झाला. मात्र या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्य हा शब्द भारतीय लोकांना माहित नव्हता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून काम करणाऱ्या कोणालाही माहित नव्हता. फक्त पॉलिटिकल राईट्स साठी आपण एकत्र आलो आहे आणि सरदशीर मार्गाने म्हणजे अर्ज विनंत्याच्या माध्यमातून आपण घटनात्मक मार्गाने, कायदेशीर मार्गाने ब्रिटिश सरकारकडे आपण अर्ज विनंत्या करू आणि ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर आपला विश्वास असल्यामुळे आपल्यामध्ये संयम बाळगू आणि वर्षातून एकदा येऊन आपण चर्चा करू आणि जे काही ठराव आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतो ते सर्व ठराव ब्रिटिश सरकारकडे आपण देऊ आणि त्याचा पाठपुरावा करत राहू. जरी थोडं जरी आपल्याला ब्रिटिश सरकारने दिलं तरी आपण त्यामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करू, अशी म्हणणारी ही वरिष्ठांची मंडळी होती, ज्यामध्ये भांडवलदार आणि सोबतच मोठमोठे उद्योगपती, सावकारी करणारे मंडळी, सुशिक्षित मंडळी, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या काळामध्ये शासनात असणारे हे सगळे मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र या राष्ट्रीय सभेला, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांना किंवा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राष्ट्रीय सभा असा उल्लेख जर कोणी केला असेल तर तो पहिल्यांदा न्यायमूर्ती रानडेंनी केला. आणि ज्यावेळेस न्यायमूर्ती रानडे म्हणतात की वेगवेगळी भाषा बोलणारे लोक, वेगवेगळी प्रांतातून आलेले लोक आणि समान उद्दिष्टासाठी आल्यामुळे तिला आपण राष्ट्रीय सभा म्हणणं उचित राहील, असं न्यायमूर्ती रानडे म्हणतात. मग त्याचं खंडन करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, जोपर्यंत तळागाळातील जनता, शेतकरी, कष्टकरी, पददलित जनता हे यांचा भरणा राष्ट्रीय सभेवर वाढत नाही तोपर्यंत तिला राष्ट्रीय म्हणण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीची टीका महात्मा फुलेंनी या राष्ट्रीय सभेवर केली होती. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या आणि ती खरी सुद्धा होती. कारण त्या काळामध्ये सर्व सुशिक्षित मंडळी, श्रीमंत मंडळी, ज्यामध्ये प्राध्यापक, वकील, सरकारी नोकर अशी सगळी मंडळी होती. या काँग्रेसमध्ये कष्टकरी मंडळी किंवा शेतकरी मंडळी सुरुवातीच्या टप्प्यावर नव्हती आणि नंतरच्या काळामध्ये ग्रामीण भागातली मंडळी सुद्धा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संपूर्ण अधिवेशनांमध्ये उपस्थित राहू लागली. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक इथे तुम्हाला दिसते बदरुद्दीन तय्यबजी सुद्धा ऑप्शन मध्ये आहे. हे तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तिसरे अधिवेशन, ही बाब लक्षात घ्यावा, कुठे झालं? मद्रासला झालं. आणि हे जे आहे हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन नॅशनल युनियन ही संस्था कोणी व केव्हा स्थापन केली? ॲलन ऑक्टेवियन हुम हा ब्रिटिश शासनामध्ये गृह खात्यामध्ये सचिव असलेला एक महत्वाचा सनदी अधिकारी होता. रिटायरमेंट नंतर त्याला काही सुचत नव्हतं म्हणून त्याने ह्या सगळ्या बाबी करून ठेवल्या होत्या. याचं योग्य उत्तर येतं ॲलन ह्यूम, ज्यांना आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जनक सुद्धा म्हणतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न घ्या. चला, प्रश्न क्रमांक कुठला आहे आता? 24. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह झाला होता. ओके, तो कुठे झाला? इथे लक्षात ठेवायचं, मावशी लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवत असताना मावशी, मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रात. मावशी, मा म्हणजे मालवण, व म्हणजे वडाळा, शी म्हणजे शिरोडा. ओके, हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. या मिठाच्या सत्याग्रहासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ज्यावेळेस झाली म्हणजे 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सर्व भारतीय मंडळींनी आमच्या मिठावरील कर रद्द करा अशा पद्धतीची मागणी केली. मात्र ब्रिटिश सरकारने 1930 पर्यंत कुठेही यामध्ये सवलत दिली नव्हती आणि तो कायदा सुद्धा रद्द केला नव्हता, तो टॅक्स सुद्धा रद्द केला नव्हता. मग
1930 मध्ये सविनय कायदेभंगाचा एक भाग म्हणून, ज्याला आपण सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट म्हणतो, त्या सविनय कायदेभंगाचा एक भाग म्हणून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. याचं कारण असं होतं की बरीचशी मंडळी मिठाचा कायदा मोडणार म्हटल्यानंतर हसत होती, मात्र गांधीजींना माहिती होतं की मी मूठभर जरी मीठ हातात घेणार असलो तरी ब्रिटिश साम्राज्याचा पूर्ण पाया त्या मिठाच्या सत्याग्रहातून हलणार आहे, अशा पद्धतीचं मत हे गांधीजींचं होतं. आणि गांधीजींनी साबरमती आश्रमातून आपल्या सर्व 78 अनुयायांना घेऊन गांधीजी निघाले होते. सुरुवातीला गांधीजींनी सांगितलं की माझ्यासोबत आंदोलनाला कोण कोण तयार आहे. बरीचशी मंडळींनी हात वर केली होती आणि गांधीजींच्या या आंदोलनाला निरोप देण्यासाठी बरीचशी मंडळी त्या ठिकाणी एकत्र आलेली होती. आणि या सगळ्या संदर्भानं गांधीजींनी सांगितलं की माझ्यासोबत कोण कोण यायला तयार आहे, हात वर करा. त्यावेळेस फार मोजके हात त्या ठिकाणी वर झालेली होती. त्यात सुद्धा गांधीजी सांगत होते की आपल्याला पायी जायचं आहे आणि वाटेत समजा ब्रिटिशांनी मारहाण केली तरी तो सहन करायचा आहे, त्यांच्यावर हात उचलायचा नाही आहे, कारण आपले जे काही आंदोलन आहे ते सत्य आणि अहिंसेच्या जोरावर चालतात, असं गांधीजींनी सांगितलं. बरेचसे हात कमी झाले. मग प्रसंग वाढत गेला. गांधीजी बोलत होते, एक 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 हात कमी होत गेला, कारण गांधीजींनी ज्या टर्म अँड कंडिशन सांगितल्या त्यामध्ये फक्त 78च मंडळी बसलेले होते. गांधीजींनी हेही सांगितलं की जाता जाता ज्या ज्या ठिकाणी अंधार होईल त्या ठिकाणी आपण थांबू आणि गावातल्या लोकांना प्रबोधन करू, त्यांना सगळं सांगू, आपला उद्देश सांगू, आणि त्यातून काही लोक जुळले तर त्यांनाही सोबत घेऊन आपण दांडीपर्यंत पायी चालत जाऊ. अशी ही दांडी यात्रा होती. इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठी अशा पद्धतीची ही यात्रा होती. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. फायनली गांधीजी 12 मार्चला साबरमती आश्रमातून निघाले. दांडीला 5 एप्रिलला पोहोचले आणि 6 एप्रिल 1930 ला तो मीठ गांधीजींनी हातात घेतला आणि ब्रिटिशांचा हा कायदा फायनली मोडला. सविनय कायदेभंग या शब्दाचा अर्थ गांधीजींनी सांगितला, ब्रिटिशांची कायदे न पाळणे म्हणजेच ब्रिटिशांचा कायदा मोडणे, अशा पद्धतीचा अर्थ गांधीजींचा या सगळ्या संदर्भानं अपेक्षित होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह वडाळा, मालवण आणि शिरोडा या ठिकाणी झालेला होता. या सगळ्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही आहे किंवा मिठागरं नाही आहे त्या ठिकाणी ब्रिटिशांची इतर कायदे मोडा, असं गांधीजींनी आवाहन केलं आणि याचा खूप मोठा परिणाम हा या काळामध्ये पडला होता. आणि गांधीजींचं युग हे असं युग होतं की ज्या काळामध्ये स्वतःहून कुटुंब स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्र येत होते. आणि विशेष बाब म्हणजे जी स्त्री त्या कालखंडामध्ये चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित होती, ती स्वतःहून स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी तयार होती. ही बाब म्हणजे गांधीजींचं एक खूप मोठं अचिव्हमेंट ह्या काळातलं होतं. ही बाब लक्षात घ्या. 1930 चा कालखंड आपण जर पाहिला तर 9 जानेवारी 1915 ला गांधीजी भारतात आले होते. त्या अगोदर गांधीजींना भारताबद्दल फारशी काही माहिती नव्हती किंवा स्वातंत्र्य लढ्याबद्दल माहिती नव्हती. आणि सुरुवातीला गांधीजींना बऱ्याचशा नेत्यांनी स्वीकारलं सुद्धा नव्हतं की तुम्ही देशाच्या बाहेर राहिलेले आहात आणि तुमचा अप्रोच सुद्धा आम्हाला पटत नाही, असं थोडं मत होतं. 9 जानेवारी 1915 ला गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. तो दिवस आजही आपण भारतीय प्रवासी दिवस म्हणून पाळतो. ही सुद्धा बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि केवळ 15 वर्षाच्या इतिहासामध्ये गांधीजींनी संपूर्ण भारत एक केला होता. म्हणून आपल्याला आजही माहित आहे की स्वातंत्र्य लढ्या दरम्यान गांधीजींचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. सातत्यानं वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये गांधीजींच्या संपूर्ण चळवळीवर, गांधीजींच्या लेखनावर, गांधीजींच्या स्टेटमेंटवर, गांधीजींनी केलेल्या चळवळींवर, गांधीजींच्या विचारसरणीवर खूप साऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रश्न दिसतो. याचं कारण असं की गांधीजींचा एक युग आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊ. 25 नंबरचा प्रश्न सर्वांसाठी. चलो नेक्स्ट 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मला देण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा इकडे टॅब मध्ये हा पेपर पाहतो आणि तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. ओके चला, गोवा विमोचन समितीची स्थापना कुठे झाली? पर्यायामध्ये तुम्हाला दिसत असेल की पणजी वगैरे, हे कन्फ्युज करण्यासाठी टाकलेलं आहे. इथे झालेलं नाही आहे. कुठे झालं? पुणे या ठिकाणी झालेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर पुणे. ओके चलो नेक्स्ट प्रश्न आहे, कोणी महाराष्ट्रात भाववाढी विरुद्ध लाटणे मोर्चा काढला होता? लाटणे मोर्चा काढला होता तो श्रीमती मृणाल गोरे यांनी काढला होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके चला, मुळशीच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? आपल्या सर्वांना माहित आहे की पुणे जिल्ह्यातील मुळशी या ठिकाणी खूप मोठा सत्याग्रह त्या झालेला होता. त्याचं नेतृत्व कोणी केलं अशा पद्धतीचा प्रश्न हा या ठिकाणी विचारला. सेनापती बापट. सेनापती बापट हे खूप मोठे क्रांतिकारक त्या कालखंडातले होते आणि ब्रिटिशांना त्यांनी सळोकीपळो करून ठेवलं होतं. आणि भारतीय तरुणांचे एक मोठे प्रेरणास्थान म्हणजे सेनापती बापट होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यांची जी काही दाढी वगैरे वाढलेले चित्र तुम्हाला दिसते
त्यांच्या बाबतीत एक प्रसंग असा आहे की नाव्यांना त्यावेळेस त्यांनी घरी बोलवलं होतं, मात्र नावी यायला उशीर झाला आणि ते रागारागात निघून गेले आणि तेव्हापासून त्यांनी दाढी नच करण्याचा निर्णय घेतला होता. असे ते बापट अर्थात तापट होते, ही बाब लक्षात घ्या. त्यांचा स्वभाव तसा थोडासा तापट अशा पद्धतीचा होता. पुढे तुम्हाला दिसते महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक मात्र सेनापती बापट यांनी त्या काळात खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा आपल्या भारतीय तरुणांना दिलेली होती की ब्रिटिश सत्तेला इथून हकलून लावल्याशिवाय आपली जनता सुखी राहणार नाही, असं त्यांचं मत होतं. कोणाचं? सेनापती बापट यांचं. आणि विदेशातल्या सगळ्या शस्त्राच्या संदर्भातली माहिती, विदेशातून शस्त्र मागवणं आणि त्या सगळ्या शस्त्राचा आधार घेऊन ब्रिटिशांना इथून हकलून लावण्याचा प्रयत्न करण्याचा एक मोठा प्रयत्न सेनापती बापट आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केला, ज्यातून प्रेरणा नव्या तरुणांना मिळालेली होती, ही बाब लक्षात घ्या. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण? वासुदेव बळवंत फडके. हा सुद्धा भाग आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या कव्हर केला होता, जे की तुम्हाला माहिती असेल. हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक म्हणजे शस्त्र हातात घेऊन क्रांती करणारा पहिला कोण? वासुदेव बळवंत फडके. दोन्हीचं उत्तर काय आहे? एकच आहे. प्रश्न थोडा वेगळ्या टाईपचा विचारलेला आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा. या चाफेकर बंधूंनी कमिशनर रॅडची हत्या केली, त्यांचं नाव सांगा. 30 नंबरचा प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दामोदर आणि बाळकृष्ण. करेक्ट. चला प्रश्न क्रमांक 30. या चापेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रॅड, प्लेग कमिशनर हा जो रॅड होता, यांनी पुण्यामध्ये खूप लोकांच्या घरांची नासधूस केली आणि स्त्रियांची अब्रू सुद्धा लुटलेली होती. बालकांना त्रास दिला होता. घरच्या घर सुद्धा जाळून टाकले. काही लोकांना प्रेग झाला म्हणून जिवंत सुद्धा जाळून टाकलं होतं. अशा पद्धतीचे एक अमानवी कृत्य या प्लेग कमिशनर रॅडने केले. म्हणून या चापेकर बंधूंना राग आला आणि दामोदर आणि बाळकृष्ण यांनी मिळून याची हत्या केली होती, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते 31 नंबरचा प्रश्न. रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केला होता. त्या 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे भीमा नाईक. आपण मला वाटते या आधी सुद्धा हा प्रश्न पाहिलेला आहे एका टेस्ट मध्ये. ओके, चलो रिपीट झाल्यानंतर प्रश्न चुकू देऊ नका. 18 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची सभा मुंबईमध्ये भरली होती. त्यावेळेस अध्यक्ष कोण होते? चला 32 नंबरचा प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शंकरराव देव हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. कुठे आहे शंकरराव देव? 4 नंबर. चला सर्वांनी नंतर पेपर चेक करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 33. 15 नोव्हेंबर 1955 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीवर संसदेत चर्चा झाली. यावेळी एका संसद सदस्याने इशारा दिला होता की मुंबई या राजधानीसह संयुक्त महाराष्ट्र शिवाय काही मान्य होणार नाही. हे सदस्य कोण? नवी गाडगीळ हे सदस्य होते. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. थोडा डीप मध्ये प्रश्न आहे महाराष्ट्र हिस्ट्रीतला. ओके. 28 नोव्हेंबर 1949 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीविषयीचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत कोणी मांडलेला होता? अशा पद्धतीचा प्रश्न हा 34 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आचार्य अत्रे आणि आर डी भंडारे. आर डी भंडारे आणि आचार्य अत्रे यांनी हा सगळा जो प्रस्ताव आहे तो मांडला होता. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय आहे? अशा पद्धतीचं प्रश्न या ठिकाणी विचारला. श्री व्यंकटेश भगवान खेडगीकर हे त्यांचं काय आहे? मूळ नाव आहे, ज्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं होतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. सर्फ ए खान म्हणजे काय? अशा पद्धतीचा प्रश्न हा या ठिकाणी विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर द्या. याचा आहे हैदराबादच्या निजामाच्या मालकीच्या जमिनी. ओके, त्याला काय म्हटलं आहे? सर्फ ए खास असं म्हटलेलं आहे. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला होता? त्यांचं नाव काय आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यांचं नाव आहे नारायण पवार. ओके, चलो पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 38. सर्वांसाठी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, खालीलपैकी कोणाचा महाराष्ट्रातील सहकार चळवळीशी संबंध नाही? अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. नाही म्हटलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 38 नंबरचा प्रश्न.
वैकुंठभाई बेहता तर आहे, धनंजयराव गाडगीळ आहे, विठ्ठलराव विखे पाटील तर आहेच, प्रश्नच नाही. शंकरराव थोरात यांचा संबंध येत नाही सहकारी चळवळीशी. आणि आपल्याला काय विचारलं? नाही विचारलं. आणि धनंजयराव गाडगीळ यांचा संबंध सहकार संस्थेशी आहेच आणि तो 1 नंबरला दिला. म्हणजे काय, तुम्ही प्रश्न व्यवस्थितरित्या वाचणं अपेक्षित आहे. ओके. नाही तर पटकन कोणी विखे पाटील सुद्धा उत्तर टिक करून दिलं असतं. ओके. का? कारण त्यांचं सहकारामध्ये खूप मोठं योगदान आहे. मात्र आपल्याला ज्यांचा संबंध नाही अशा प्रश्न विचारलेला आहे. पुढची जोडी, चुकीची जोडी ओळखा असा 39 नंबरचा प्रश्न आहे सर्वांसाठी. चलो 39 नंबरचा प्रश्न. चलो चला. काय, दादासाहेब फाळके हिंदुस्तान फिल्म बरोबर आहे. व्ही शांताराम प्रभात फिल्म अगदी बरोबर आहे. बाबूराव पेंटर महाराष्ट्र फिल्म बरोबर आहे. मनोरंजन फिल्म कंपनी असं काही नाही आहे बाबूराव पेंटर यांचं. ओके. मग इथेच तुम्ही त्या 2 पर्यायामध्ये विचार केला असता तर जमलं असतं. ओके. महाराष्ट्र फिल्म कंपनी होती त्यांची, मनोरंजन फिल्म कंपनी नव्हती. म्हणजे हे काय आहे, हे चुकीची जोडी आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बाकी सर्व करेक्ट आहे. 1854 मध्ये रिकाम जागा यांनी मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरू केली. कोणी? कावसजी दावर हे त्यांचं काय आहे, नाव आहे. हा प्रश्न या आधीच या पेपरमध्ये झाला. म्हणजे इथे काय झाला, तो